नमस्कार, मी पूजा रोशन कर्णुके. आपलं स्वागत आहे विथ हॅपी फॅमिलीमध्ये. हा पहिला व्लॉग आहे. थोडं सांभाळून घ्यान, कदाचित चुकी होऊ शकतो. तर माझा पहिला व्लॉगची सुरुवात मी माझ्या ओळखीपासून, माझ्या फॅमिलीच्या ओळखीपासून यापासून सुरुवात करेन. माझं नाव आहे पूजा रोशन कर्णुके. हजबंड आहे रोशन प्रभाकर कर्णुके, ते प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. आणि आमची एक छोटीशी मुलगी आहे. हिचं नाव सांग तुझं. दृष्टी. हिचं नाव दृष्टी रोशन कर्णुके. आणि कुठल्या क्लासमध्ये आहे तो? KG1 क्लास. KG1 मध्ये आहे. आणि आम्ही नागपूरला राहतो, नागपूर पीडीपेठ सक्करदराला. म्हणजे 10 ते 12 वर्ष झाले आम्हाला इथे राहून. तर त्यामुळे आपण बोलू शकतो की आम्ही नागपूरकर आहोत म्हणून. नागपूरकरच समजा एक प्रकारचं. आणि माझ्या परिवारामध्ये आम्ही 3 जण, सोबत माझे सासू सासरे गावाला असतात आणि मी नागपूरला असते. आम्ही माझ्या आईकडे राहतो, माझी आई खाली राहतोय, आम्ही वरती राहतो. सोबतच आमच्या परिवाराला साथ आहे आमच्या भगवंताची. महान त्यागी बाबा जुमदेवजी, भगवान बाबा हनुमानजी यांची साथ आहे. यांच्या मार्गात आहो आम्ही. परमात्मा एक आहो, मार्गात आहो. अगरबत्तीचा धर्म आहे आमचा, शब्दावर टिकलेला धर्म आहे. त्याचप्रमाणे हा पहिला व्लॉग असून सुद्धा एक नवीन चाल आम्ही म्हणजे एक नवीन वाटचाल सुरू करतोय. इथून एक नवीन फॅमिली निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. एक नवीन फॅमिली जमा करू, एक नवीन फॅमिली गोळा करू, फॅमिली मोठा करण्याचा प्रयत्न करतोय. घरी एकटं राहण्यापेक्षा मी म्हटलं चला एक नवीन फॅमिली तयार करूया. तर असंच आहे. आम्ही 3 जण आहोत. सोबत तुमची साथ आहे, आई वडील आहे, सासू सासरे आहे, जाऊ भासरे आहेत आणि माझी भगवंत आहे. चला एक झलक भगवंताची करून घेऊ. ही आमची भगवंताची पूजा आहे. अशी आमची भगवंताच्या पूजेची रचना आहे. आधी दिवा आहे, त्यानंतर अगरबत्ती आहे, त्यानंतर कापूर आहे. अगरबत्ती, कापूर आणि दिवा यावरच आमची पूजा निर्भर आहे, मांडली आहे. जास्त काही नाही, बस 5 ते 10 मिनिटाची पूजा आहे. अशी आमची पूजा आहे. यानंतर चला आपण बघू आजच्या पहिल्याच ब्लॉगमध्ये काय टाकायचं, काय नाही सुचत नाही आहे. तर चला बघू आपण काय स्वयंपाक केला आहे आणि काय नाही. बघा, भात केला. साधा भात करतो आम्ही, जिरा राईस वगैरे नाही करत. कुकरमध्ये मांडलेला भात आहे. जेवण केलं आणि मी जेवण काढून ठेवलं. त्याचनंतर मी डाळ तडकासुद्धा केला, साधं वरून. आणि त्यामध्ये लसूण, कांदा, मिरची, टमाटर अशी फोडणी देऊन त्याला डाळ तडका केला. आणि त्याचप्रमाणे रात्रीच्या पोळ्या होत्या, पोळ्यांचा आणि भातांचा असा चुरमुडा करून तो मग मी नाश्त्याकरिता केला. तो थोडासा राहिला, मग मी काढून ठेवला. टाकलेला आहे. म्हणजे थोडं दूध होतं माझ्याकडे, दही होतं. मी म्हटलं इरजण टाकून देते. इरजण टाकल्यानंतर ते 1 दिवस तरी साधारण 24 तास तसं बाहेर ठेवायचं. त्यानंतर ते चांगलं खवलेदार दही तयार होतं. फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते दही तयार होणार नाही, जशाच्या तसं राहणार. असं आहे माझं घर. असा केला आजचा स्वयंपाक. तसंच माझी मुलगी म्हणते मला नाही दाखवलं. चला तिला बघून घ्या, तिच्यासोबत बोलून घ्या 2 शब्द. ते सुद्धा बोलतील. बोला आता, काय बोलते काही नाही मला नाही माहिती, बोलून घ्या. बोल. स्कूल में जाते. पुन्हा काय करते तू स्कूलमध्ये गेल्यावर? मी स्कूल मध्ये जाते पण अभ्यास करते ना. अजून मग घरी आली, मग मी पडते. अजून दररोज जाते, मम्मी मारती तर. ट्युशनला जाते का तू? ट्युशनला नाही जात, नाहीतर मम्मी आलीच ती ना 4 वाजती. मग आता जेवण नाही केलं ना, मग जेवण करायची आहे. अच्छा, काय जेवण करशील तू? भाजी पोळी, भात, भाजी, दूध, चुईली. आज काय होतं तुझ्या स्कूलमध्ये? आज कशाचं सेलिब्रेशन झालं तुझ्या स्कूलमध्ये? कशाचं झालं? तिला बोलता नाही येत आहे. क्रिसमसचं सेलिब्रेशन होतं आज तिच्या स्कूलमध्ये. केक बनवून नेला, भेलचं सामान नेलं, भेळचं सगळं खाऊ करून मस्त व्यवस्थित आली. ते कॅप नेली तिने. आज काय बनवलं सांगू? कधी क्रिसमसच्या बाजूला काय बनवलं होतं ना? सॅन्टा क्लॉज. सेंटा क्लॉज आमच्या स्कूलमध्ये होता आणि त्यांना मला चॉकलेट दिला.
चॉकलेट दिलं तुला आणि तू आणलं का मग माझ्यासाठी? चॉकलेट एक ही दया, दोन नाही दया. दोन नाही दिया. अच्छा. चला मित्रांनो, आता रजा घेते. माझा हा पहिलाच व्लॉग होता. तुम्ही सांगा कसा जमला, काय जमला, यामध्ये काही सुधारणा करू शकते की नाही करू शकत. तसंच त्याचप्रमाणे जर आवडत असेल तर मी पुढचे सुद्धा व्लॉग बनवणार. माझ्या घरी काय काय आहे, कसं आहे, काय काय करू शकतो आपण, आणि कसं काय आपण फॅमिलीला हॅपी ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टी. आज पहिल्या व्लॉगमध्ये बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये जर काही चुकी झाला असेल तर क्षमा करा. आणि तसंच बहीण मुलगी म्हणून मला क्षमा करा असंच. आणि इथे मी माझा व्लॉग संपवते आणि तुम्हा सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार असं म्हणते.